2005-06च्या काळामध्ये मी संस्थेत शिकायला होतो आणि त्यावेळेस माझ्या संस्थेची फी होती महाराज 2,500 रुपये. वडील तर नव्हते. ती फीस भरण्यासाठी भाऊ पुण्याला कंपनीत कामाला आहे. माझ्या आईनं विहिरी खोदतात बघा, विहिरी जुन्या काळात त्या मशीन वगैरे काही नव्हत्या, तर विहिरी खोदत असताना माणसं विहिरीवर कामं करायची. त्या माणसांसोबत माझ्या आईनं काम केलं 25 रुपये रोजानं माझ्या संस्थेची फी भरण्यासाठी. दरवर्षी सप्ताह जवळ आला की मी त्या गावातल्या कमिटीवाल्याकडे माझी आई जायची, मी जायचो. अहो माझी आई म्हणायची, हो माझ्या लेकराचं कीर्तन घ्या, हो ते सुद्धा कीर्तन करतंय, एकदा कीर्तन ठेवून बघा. आणि योगायोग एक दिवस तो आला ज्या दिवशी माझं गावात पहिलं कीर्तन झालं. आणि स्वाभिमानानं सांगतो महाराज, ज्या माणसानं मला खाली बसवलं होतं तोच माणूस माझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभा होता. आज बरेच वर्ष झाले महाराज मी समाजामध्ये फिरतो, कीर्तन करतो, कथा करतो. बघा माझ्या आईनं दिलेल्या शब्दासाठी, माझ्या आईनं दिलेल्या एका वाक्यासाठी मी त्या आईचं वचन पूर्ण करण्यासाठी कीर्तनकार झालो, कथाकार झालो. पण त्याच्या पुढच्या दुःखाची एक गोष्ट एवढीच सांगेल महाराज, आज मी एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आहे, आज महाराष्ट्रभर माझं नाव आहे, महाराष्ट्रभर फिरतो, पण फक्त दुःख एका गोष्टीचं वाटतं, ते सुख पाहण्यासाठी, तो सोहळा पाहण्यासाठी आज माझी आई सुद्धा माझ्या जीवनात नाही महाराज.